आता आपण उघड टॉपनो मोठ्या बातम्या। तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल। पत्रातून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा। सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, वारकरी मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी, ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याचीही माहिती। संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना घर मिळणार, TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंतांकडून घराची पाहणी। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून माहितीत रस्सीखेच, मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचाही पालकमंत्री पदावर दावा।